नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी गणितामध्ये सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। आजचा आपला 32वा दिवस आहे। यामध्ये आपण घटक चौकोन आणि उपघटक चौकोनाचे प्रकार, चौकोनाचे व त्रिकोणाचे काही गुणधर्म अभ्यासणार आहोत। हा उपघटक अभ्यासल्याच्या नंतर चौकोन व त्रिकोणाशी संबंधित काही गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणं ही क्षमता आपली निश्चितपणे विकसित होईल। तर आपण सर्वप्रथम हा घटक शिकण्यापूर्वी मागच्या इयत्तेचं थोडंसं आठवूया। तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा एका चौकोनाची आकृती काढा, त्याच्या प्रत्येक कोणाचे माप मोजा व सर्व कोणांच्या मापाची बेरीज करा। आपण जर एखादा चौकोन काढला, चौकोन काढल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये असलेल्या सर्व कोणांची मापे जर आपण मोजली, कुठलाही चौकोन काढला आणि त्याच्या सर्व कोणांची मापे जर आपण मोजली, तर आपल्याला सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही हा कोन, त्याच्यानंतर हा दुसरा कोन, तिसरा कोन आणि चौथा कोन, हे चारही कोणाचे माप आपण जर मोजलं आणि त्यांची बेरीज केली तर 360 अंश येते। आपण ही कृती करून पाहायला काही हरकत नाही। कुठलाही चौकोन काढा, चौकोन काढल्याच्या नंतर चारही कोन मोजा, प्रत्येक कोन मोजून त्या सर्व चार कोणांच्या मापाची बेरीज करून बघा, तर त्या चारही कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश येते। त्याच्यानंतर कोणत्याही एका त्रिकोणाची आकृती काढा, त्यामध्ये तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक दाखवा। आपण कुठलाही एक त्रिकोण काढू शकतो। आपण एखादा त्रिकोण काढला तर या त्रिकोणाच्या बाजूंचे, तिन्ही बाजूंचे हे जे मध्यबिंदू आहेत, हे मध्यबिंदू आपण दाखवू शकतो। प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू, हा समजा या बाजूचा मध्यबिंदू आहे, हा या बाजूचा मध्यबिंदू आहे, हा या बाजूचा मध्यबिंदू आहे, तर हे तीन बिंदू आपल्याला दाखवता येतात। ठीक आहे, तर हे आपल्याला मागच्या इयत्तेमधील काही भाग होता तो आपण पाहिला। यानंतर बघा, आपण प्रत्यक्षात आजच्या भागाला सुरुवात करू। बघा, आताच आपण पाहिलं, महत्त्वाचा मुद्दा आहे हा चौकोनाच्या कोणांच्या बेरजेचे प्रमेय। चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश असते। आपण जर हे चार कोन घेतले, कोन ए, कोन बी, त्यानंतर कोन सी आणि कोन डी, या चार कोणांच्या मापाची बेरीज जर घेतली तर त्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते। म्हणून चौकोन ABCD मध्ये माप कोन ए अधिक माप कोन बी अधिक माप कोन सी अधिक माप कोन डी बरोबर किती? 360 अंश। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या। समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या आहेत आपल्याकडे। कोणत्या चौकोनाला आपण समांतरभुज चौकोन म्हणू शकतो? तर त्याच्या संदर्भात काही कसोट्या आहेत। त्या कसोट्या बघा, पहिली कसोटी अशी आहे की सम्मुख भुजांच्या जोड्या एकरूप असतील। ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजांच्या जोड्या, सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो। हे झालं पहिली कसोटी, एक कसोटी। आपण फक्त दिलेल्या चौकोनामध्ये बघायचं की सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत का। सम्मुख बाजूंच्या जोड्या जर एकरूप असल्या तर आपल्याला डायरेक्टली त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असं म्हणता येतं। मग ही झाली पहिली एक कसोटी। त्याच्यानंतर चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो। सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो। बघा, ही झाली दुसरी कसोटी।
आपण सुरुवातीला काय पाहिलं, एकरूप बाजूंच्या सम्मुख बाजू जर एकरूप असतील, सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर ते चौकोनी समांतरभुज चौकोन असतात. आणि ज्या चौकोनामध्ये सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील, हा कोन क्यू कोन हा एस कोनाशी एकरूप असेल, पी कोन हा आर कोनाशी एकरूप असेल, तर सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप आहेत असं म्हणता येतं. आणि जेव्हा सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तेव्हा तो चौकोन कोणता असतो, समांतरभुज चौकोन असतो. त्याच्यानंतर अजून पुढची कसोटी बघा. या पुढच्या कसोटीमध्ये चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. आणि अजून एक कसोटी आहे, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी, अशा दोन जोड्या असतात त्यापैकी एक जोडी एकरूप आणि समांतर, ह्या दोन बाबी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. तर आता आपण 4 कसोट्या पाहिलेल्या आहेत. परत एकदाच बघा की ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात त्या चौकोनाला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो. त्याच्यानंतर ज्या चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. आणि चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. आणि समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजांच्या जोड्यापैकी एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. अशा प्रकारे हे समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या आहेत. आता आपण ह्याच्यानंतर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय पाहू. काय सांगतं मध्यबिंदूचा प्रमेय? त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर आणि निम्म्या लांबीचा असतो, त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. आपण आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, ए बी आणि ए सी या दोन बाजूचे मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे, पी आणि क्यू या दोन मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड कोणता आहे? हा पी क्यू. तर तो पी क्यू कसा असतो? तिसऱ्या बाजूला, म्हणजे कोणत्या तिसऱ्या बाजूला? बी सीला समांतर असून ह्या पी क्यूची लांबी कशाच्या निम्मी असते? बी सीच्या निम्मी असते. तर पी क्यू ही बाजू बी सीला समांतर आणि निम्म्या लांबीची असते. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर व निम्म्या लांबीचा असतो. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. बघा, हा मध्यबिंदूचा प्रमेय काय, मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो? जर आपण असा त्रिकोण काढला, ए बी सी हा एक त्रिकोण आहे, तर प्रमेय काय सांगतो? व्यत्यास काय सांगतो? त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी, समजा ए बीचा मध्यबिंदू घेतला आपण, हा कुठला तरी पी आहे, एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी दुसऱ्या बाजूला समांतर असणारी. मग आता मी ही अशी रेषा काढली, या पी मधून जाणारी रेषा काढली, पी बिंदू आहे, हा या ठिकाणी आहे, पी बिंदूमधून जाणारी रेषा काढली, तर ती ए बीच्या मध्यबिंदूतून जाते, बी सीला समांतर आहे. तर काय असतं? तर ती तिसऱ्या बाजूला दुभागते. म्हणजे हा जो बिंदू दिसतो आपल्याला या ठिकाणी, हा जो बिंदू आहे या बिंदूमध्ये, इथल्या या बिंदूमध्ये या तिसऱ्या रेषेला दुभागते, ए सीला दुभागते, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांनंतर आपण प्रत्यक्षात स्वाध्यायाला सुरुवात करूया. पहा, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो चौकोन. आयताच्या लगतच्या बाजू एकरूप म्हटल्याच्या, आयताच्या समोरासमोर बाजू तर एकरूप असतात, आता लगतच्याही बाजू एकरूप असतील तर तो काय असायला पाहिजे? समलंब असायला पाहिजे का, चौरस असायला पाहिजे का, समभुज असायला पाहिजे का, समांतरभुज चौकोन. तर सगळ्यात याच्यामध्ये एवढ्या पर्यायामध्ये आपल्याला कोणतं वाटतं? चौरस. कारण आयताच्या लगतच्या बाजू एकरूप आहेत, मग एकरूप बाजू आहेत, सर्व बाजू एकरूप आहेत, सर्व कोण एकरूप आहेत आणि प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे, म्हणजे हा कोणता असायला पाहिजे? चौरस असायला पाहिजे. म्हणून हे याचं उत्तर येईल.
त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, खालील विधाने सत्य की असत्य सकारण लिहा. प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. हे शक्य आहे का? कारण प्रत्येक समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू सर्व बाजू ह्या समान नसतात आणि ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात, एकरूप असतात, त्याला आपण समभुज चौकोन म्हणतो. पण असे सर्व समांतरभुज चौकोन हे समभुज चौकोन होऊ शकत नाही आणि म्हणून हे असत्य उदाहरण सांगावं लागले, विधान आहे असं सांगावं लागेल. हे असत्य का असत्य आहे? तर प्रत्येक समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप नसतात. सम्मुख बाजू असतात, पण एखाद्या वेळेस जर समजा त्या एकरूप असतील लगतच्या बाजू, तर तो चौकोन समभुज चौकोन होतो, अन्यथा नाही. म्हणून प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणून याला असत्य लिहायचं आणि आता सांगितलेलं याचं कारणसुद्धा आपल्याला पुढे लिहिता येतं. प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. आता इथंही तसंच सांगितलं आहे बघा. प्रत्येक समभुज चौकोन आयत असू शकतो का? समभुज चौकोनामध्ये तुम्हाला माहीत आहे कोणाचं काही आपण सांगितलं नाही, परंतु बाजू मात्र सर्व बाजू समान असतील तर त्याला समभुज चौकोन असं म्हणतो. सर्व बाजू म्हणून त्याला सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. तर याच्यामध्ये समभुज चौकोन हा आयत असू शकतो का? समभुज चौकोनामध्ये जर प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असेल तर त्या समभुज चौकोनाला आपल्याला काय म्हणता येईल? आयत म्हणता येईल. म्हणजे कोन जर 90 अंशाचे असतील, समभुज चौकोन असेल आणि त्या समभुज चौकोनामध्ये प्रत्येक कोन 90 अंशाचा असेल तर तो आयत होऊ शकतो. कारण आयत म्हणजे काय? काटकोन चौकोन. म्हणून आपण या ठिकाणी हे सुद्धा विधान असत्य म्हणावं लागेल. आणि कारण काय याचं? मग प्रत्येक समभुज चौकोनामध्ये जर प्रत्येक कोन 90 अंशाचा असेल किंवा काटकोन असेल तर तो आयत असतो आणि म्हणून आता हे सध्या उदाहरण आपल्याला काय म्हणता येईल? असत्य म्हणता येईल. नेक्स्ट, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. याच्यासाठी आपल्याला समांतरभुज चौकोनाचं वैशिष्ट्य माहीत पाहिजे. आयताचे सर्व गुणधर्म हे समांतरभुज चौकोनामध्ये येतात. बघा, समांतरभुज चौकोनाचे जेवढे गुणधर्म आहेत, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म सर्व कशाला लागू होतात? आयताला. म्हणजे सर्व समांतरभुज चौकोनाचे हे आयताचे गुणधर्म होतात. पण आयताचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनाला होऊ शकत नाही. बघा तिसरं, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन 100% असतो. कारण प्रत्येक आयत, कुठलाही आयत तुम्ही काढला तर त्या आयतामध्ये समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म दिसून येतील. ते म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सम्मुख कोन एकरूप असतात आहे. म्हणजे हे सर्व गुणधर्म आयतामध्ये येतात. म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो आणि म्हणून याला म्हणता येईल सत्य. हे विधान आहे आपलं सत्य. त्याच्यानंतर प्रत्येक चौरस हा आयत असतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो हे सुद्धा अगदी सत्य आहे. कारण चौरस आपण कोणताही जर काढला, चौरस आपण कोणताही जरी घेतला तरी तुम्हाला माहिती आहे त्या चौरसामध्ये आयताचे सर्व गुणधर्म दिसतात. चौरसामध्ये आयताचे सर्व गुणधर्म दिसतात आणि म्हणून प्रत्येक चौरस हा आयत असतो. हे विधान अगदी सत्य आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. त्रिकोण ABCच्या बाजू AB व AC अनुक्रमे E आणि F हे मध्यबिंदू आहेत. जर EF बरोबर 5.6
तर बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आत्ताच आपण पाहिलं बघा की कोणत्याही त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर व निम्म्या लांबीचा असतो. तर इथं प्रश्नामध्ये स्पष्ट सांगितलं की ए बी व ए सीचे ई व एफ हे मध्यबिंदू आहेत, ई आणि एफ हे मध्यबिंदू आहेत आणि या ई आणि एफ या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड कोणता, ई एफ. तो कसा असतो, तिसऱ्या बाजूला म्हणजे कोणत्या, बी सीच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणून डायरेक्टली आपल्याला असं सांगता येतं मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार ई एफ बरोबर आहे 1/2 बी सी. याला आपल्याला काय म्हणता येतं, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. या ठिकाणी आपल्याला कारण सांगता येतं त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय हे आपल्याला सांगता येईल. म्हणून आता ई एफची किंमत किती आहे, ई एफ आपल्याला दिले बघा, ई एफ किती आहे 5.6. या ठिकाणी 5.6 लिहिता येईल. 5.6 लिहिल्याच्या नंतर हे बी सी बरोबर आहे, हे भागिले दोन्हीकडे गेल्याने गुणिले होतात, म्हणजे बी सी बरोबर आपल्याला काय सांगता येईल, हे 5.6 गुणिले 2. आता ह्याचा जर आपण गुणाकार केला 5.6 गुणिले 2चा तर बेसख 12 आणि बेपंचे 10 म्हणजे 11. 11.2 हे याचं उत्तर येईल, 11.2. यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. एका चौकोनाच्या 3 कोनांची मापे अनुक्रमे 45, 95, 40 अंश असे आहेत, तर चौथ्या कोनाचे माप शोधा. आपण हा गुणधर्म सुरुवातीलाच पाहिला की चौकोनाच्या 4 कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. आता हा पहिला कोन कितीचा आहे, 65चा आहे. दुसरा कोन कितीचा आहे, 95चा. तिसरा कोन कितीचा आहे, 40चा. चौथा कोन आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण त्याला काय करू, एक्स. आणि एकूण ह्या चारी कोनांच्या मापाची बेरीज किती असते, 360 अंश. आता ह्या सर्व अंकांची बेरीज केली, समजा हे 65 अधिक 95 अधिक 70, तर ही बेरीज आपली होईल 200. 200 अधिक एक्स बरोबर आहे 360. म्हणून एक्स बरोबर आहे 360 वजा 200, म्हणजे किती आलं मग, 360मधून 200 वजा करा म्हणजे 160 हे त्याचं उत्तर. तर 160 हे चौथ्या कोनाचं माप झालं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुम्हाला अतिशय सोपे उदाहरणं सहज सोडवता येतील. बघा आता पुढचा प्रश्न. एका आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 सेमीने कमी आहे, तर त्या आयताची परिमिती 32 सेमी असेल तर आयताची लांबी व रुंदी काढा. रुंदी ही लांबीवर अवलंबून आहे. रुंदी लांबीपेक्षा 4 सेमीने कमी म्हणजे लांबी आपल्याला या ठिकाणी गृहीत धरावं लागेल. आपण गृहीत धरू, समजा आयताची लांबी बरोबर आहे एक्स आणि म्हणून रुंदी काय होईल, रुंदी काय सांगितली, रुंदी ही 4 सेमीनं कमी म्हणजे एक्स वजा 4. आता पुढे परिमिती किती आहे 32. आता आयताची परिमिती म्हणजे माहिती तुम्हाला, परिमिती म्हणजे 2 लांबी अधिक रुंदी. परिमिती बरोबर आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी L + B. मग परिमिती आपल्याला दिलेली आहे 32, म्हणून इथं 32 लिहूया. बरोबर 2 ला 2 कंसामध्ये लांबी किती दिली आपण काय कन्सिडर केलं, गृहीत धरलेलं आहे एक्स. आणि रुंदी किती आहे एक्स वजा 4. आता हे किती होईल मग 32, हे गुणिले 2 इकडे गेल्यानं भागिले होतात. 32 भागिले 2 म्हणजे किती झाले 16. बरोबर आला, बरोबर. एक्स अधिक एक्स म्हणजे 2x, 2x वजा 4. परत वजा 4 इकडे गेल्यानं अधिक 4 होता. 16 अधिक 4 म्हणजे 20, म्हणजे 2x बरोबर काय झालं 20. आणि म्हणून x बरोबर किती होईल मग 10. x बरोबर 10. x काय आहे, x बरोबर 10. तर x म्हणजे काय, आपली लांबी आहे. लांबी 10 झाली. आता रुंदी कशी होईल मग, रुंदी कितीनं कमी 4 ना. मग रुंदी घेण्यासाठी काय करावं लागेल,
रुंदी बरोबर आहे, रुंदी बरोबर x वजा 4 म्हणजे 10 वजा 4. 10 वजा 4 म्हणजे किती होतं? 6. 10 वजा 4 म्हणजे 6. म्हणून आपल्याला या ठिकाणी रुंदी लांबी किती म्हणता येईल? लांबी ही आपल्याला या ठिकाणी लांबी बरोबर काय म्हणता येईल आहे 10 आणि रुंदी किती आहे 6. असं आपल्याला याचं उत्तर सांगता येतं. तर हा संपूर्ण आजचा दिवसाचा पाठ आपला संपलेला